4 तास कीर्तन स्वामींचं. परिसर तृप्त झाला. परिसराची देहाचीही भूक भागली आणि ज्ञानाचीही भूक भागली. अण्णांनी सगळ्या परिसरामध्ये अन्नदानाची सवय लावली, चांगलं ऐकण्याची सवय लावली. गावागावात भजनी मंडळ उभा केलं, गावागावामध्ये हरिपाठ मंडळ उभा केलं, गावागावात कार्तिक महिन्यातला काकडा सुरू केला. काकड्याच्या सेवेला अण्णांनी गावात जावं, विनामूल्य सेवा करावी. अण्णांची एकच भूमिका, परमार्थ टिकला पाहिजे आणि परमार्थ वाढला पाहिजे. मग एवढं चांगलं काम केलेल्या अण्णाला माऊलीचा साक्षात्कार झालाय. माऊलींच्या कृपेनं अण्णांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं. भीमाशंकर गिरी आणि पार्वतीबाई यांच्या पोटी पहिलं अपत्य जन्माला आलं आणि स्वप्नदृष्टांत जसा अण्णाला झाला होता त्याप्रमाणे अण्णांनी त्या लेकराचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. तेच आपल्या या संत कथेचे नायक माऊली दादा चाकरवाडीकर अर्थात ज्ञानेश्वर माऊली. बोला ज्ञानेश्वर माऊली दादा की जय. 2 वर्षाच्या फरकानं बहीण झाली माऊलींना, म्हणजे अण्णाला मुलगी झाली, तिचं नाव जनाबाई ठेवलं. पुन्हा 2 वर्षाच्या फरकानं तिसरा मुलगा झाला, त्यांचं नाव वशिष्ठ ठेवलं. आणि पुन्हा 2 वर्षाच्या फरकाने चौथा मुलगा झाला, त्यांचं नाव श्रीधर ठेवलं. जसं भीमाशंकर महाराजांना सगळे अण्णा म्हणायचे तसं माऊलींना सगळे दादा म्हणायचे आणि श्रीधर महाराजांना सगळे नाना म्हणायचे. अपत्ये हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले. आता साक्षात 108 पारायण केल्यानंतर माऊलींच्या कृपा प्रसादानं झालेलं लेकरू, नावही ज्ञानेश्वर. त्याला काही वेगळं शिकावं लागलं असेल का महाराज? मोठ की देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची आगावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. अशा लेकरांना काय वयाची आट नाही, कुठं शिकायची गरज नाही आणि घरात बाळकडू आहे ना सगळं. वडील रोज देवपूजा करतायत, शंकराची पूजा करतायत, भस्मलेपन करतात, मारुतीची पूजा करतात, मारुती स्तोत्राचा जप करतात. घरी आलं की ज्ञानेश्वरी उघडतात, 2-2 तास ज्ञानेश्वरी वाचत बसतात. मग लेकरू दुसरं काय करेल महाराज? लहानपणीच माऊली महादेवाच्या मंदिरात जाऊ लागली. तासन तास महादेवाच्या समोर बसून ओम नमः शिवाय, 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 हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी वाजवा सर्वांनी 2 मिनिट. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. तासनतास वयाच्या 6व्या-7व्या वर्षी ओम नमः शिवाय जप करत करत माऊली बसू लागले. सगळ्या अंगाला भस्मलेपन करू लागले. कधी मारुतीच्या मंदिरात जाऊ लागले, घरी बसले कधी देवघरात ज्ञानेश्वरी उघडून,
2-2, 3-3 तास ज्ञानेश्वर ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. वडिलांनी अक्षर ओळख करून दिलेली, आईला बोटाला धरून वाचायला शिकवलेलं साक्षात ज्ञानेश्वरच. ज्ञानेश्वर शब्दाची व्याप्तीच अशी आहे, ज्ञानाचा ईश्वर, त्याला म्हणायचं ज्ञानेश्वर. घरच्या घरी पारायण होऊ लागलं आणि परिसर एवढा गोड आहे महाराज मराठवाड्याचा. उत्तरेश्वर पिंपरी पासून ठराविक अंतरावर काही मोठी मोठी क्षेत्र आहेत. अंबाजोगाई, अंबाजोगाईचं विशेष महत्व, तिथं जोगाई देवी, तिथं मुकुंदराज स्वामी, मराठीतला विवेक सिंधू नावाचा पहिला ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते मुकुंदराज स्वामी म्हणजे श्री क्षेत्र अंबाजोगाईचे. बोला स्वामी मुकुंदराज महाराज की जय. दुसरे दत्त उपासक दासोपंत स्वामी. दासोपंत स्वामी सोबत भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायचे. सोंगट्या कळतात का? कळत नसल्या तर टीव्हीवर महाभारतात बघितल्या असतील ना. भांजे कौन सा आकडा लगाओ बोलो भांजे. शकुनी मामा बघितला असेल ना. दत्त भगवान साक्षात. ते जुनं झालं. आधुनिक काळातही बघितलं असेल ना. काहीच नसलं तर मोबाईलचा नुडो कळत असेल ना तुम्हाला. बोला जय श्री विठ्ठल. काही पोट्टे वाया गेले महाराज त्या नुडोच्या नादानं. एक ध्यानात ठेवावं, सगळ्या आई वडिलांना हात जोडून आमची विनंती आहे, लेकरं थोडं कमी शिकले तरी चालतील, पण त्यांना मोबाईल पासून ठराविक अंतरावर राहण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. ह्या ऑनलाईनच्या नादामध्ये खूप लोक बर्बाद झाले. मोबाईल जपून वापरा. मान्य आहे ते एक साधन आहे, त्यानं दूरच्या लोकांशी संपर्क होतोय, घंट्याची कामं मिनिटात होत आहेत, सगळं मान्य आहे. पण जेवढे त्याचे चांगले गुणधर्म आहेत त्याचे दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत, ध्यानात ठेवा. आताच्या आईचं तर लईच अवघड झालं महाराज. लेकरू जेवणा गेलं बघ मोबाईल. जुन्या काळात काही आईने लेकरं जीव घातलेच नाही का? आईने लेकरं सांभाळलेच नाही का? तुमच्या आईचं कसं होतं तुमचं कसं होतं मला माहित नाही. आम्ही जर खायना गेलो ना, आई पाठीतून एक रट्टा वाढायची आणि खाय मिळाल्या म्हणायची गप, आणि त्या एका रट्ट्याबरोबर 2 भाकरी तर मोकळ्या म्हणून जात होत्या. चांगले संस्कार द्या लेकरांना. ते मोबाईलला हातात डबडं देऊन काय बिघडले. आमच्या माऊलींनी पारायण करावेत ज्ञानेश्वरीचे. अंबेजोगाई दासोपंत स्वामी सांगत होते, दासोपंत स्वामी बरोबर भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायचे. काय अधिकार असेल महाराज. अशा अलौकिक महात्म्यांची ही भूमी आहे. बर, बाजूला वीरशैव समाजाचं भूषण कपिलधार या ठिकाणी मन्मथ स्वामी महाराजांची समाधी आहे. लाखो भाविक यात्रेला येतात, समाधी सोहळ्याला येतात मन्मथ स्वामीच्या. कर्नाटकापासून, तेलंगणा राज्यातून, आंध्र प्रदेशातून. अलौकिक नयनरम्य ठिकाण आहे, प्रेक्षणीय आहे आणि दर्शनीय आहे. निनगुरला बंकट स्वामी महाराज. अंबेजोगाईपासून खाली गेलं, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परल्याम वैद्यनाथंच. श्री क्षेत्र परळीला वैद्यनाथ भगवान, आणि वैद्यनाथ भगवंताबरोबर परळीला माऊली ज्ञानोबारायांना समाधीत बसवायला जात असताना ज्यांनी मशाल हातामध्ये घेऊन वाट दाखवत गेले ते श्री संत जगमित्र नागा महाराज सुद्धा परळीचे आहेत.
आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान वाटतो आमच्या परळी शहराचा. उभ्या विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या ज्ञानोबारायांना हातात प्रकाशाची मशाल घेऊन समाधीपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमच्या एका परळीच्या वारकऱ्यानं केलं. आणि ते वारकरी म्हणजे श्री संत नागो जगमित्र महाराज. बोला श्री संत नागो जगमित्र महाराज की जय. बालपण असं माऊलींचं छान आनंदामध्ये जाऊ लागलं. जुन्या काळामध्ये लग्न लवकर केल्या जायचे. 13-14व्या वर्षी तर लग्न केल्या जायचं. जगद्गुरु तुकोबारायाचं 13व्या वर्षीच केलं होतं. माऊलींचंही 13व्या वर्षी लग्न केलं. टाकळी या ठिकाणची मुलगी लग्न लावून दिलं, पण भयंकर आजार तिला झालेला. दम्याचा आजार होता. लिव्हर त्या लेकराचं काम करत नव्हतं. आणि अवघ्या लग्नानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या माऊलीचा मृत्यू झाला. माऊली उदास झाले. आता संसारातच पडायचं नको म्हटले. अण्णांना सांगितलं, अण्णा वशिष्ठाचं लग्न करा, श्रीधराचं लग्न करा, जनाबाईला चांगलं घर बघून द्या, पण मला लग्नाचा आग्रह करू नका. अण्णा म्हणायचे, असं नसतं बाबा, कलियुग आहे, परमार्थ करावा, संसारी असावे असूनही नसावे. मी नाही का केलं बघ, माझा संसार कडीला नाही का गेला. आता तुझा काय दोष आहे? ती माऊली आजारी होती, ती दुर्दैवानं मरून पावली, त्यात तुझा काय दोष आहे? आई वडिलाचं मन मोडू नको. मुलाचा संसार समाधानानं चाललेला बघितलं की आई वडील समाधानानं मारायला मोकळे होतात. आमच्या इच्छेसाठी लग्न कर. आई वडिलाची इच्छा. दुसऱ्या लग्नाला ज्ञानेश्वर महाराज तयार झाले. सिद्ध बोरगाव येथल्या भागीरथीबाई यांच्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचं माऊली दादाचं दुसरं लग्न झालं. साधना माऊलींची खंडत. अहो, अण्णांनी 1 पाऊल टाकलं, माऊली दादांनी अण्णाच्या पुढं 2 पावलं टाकली. आपल्याकडे हिंदीमध्ये म्हण आहे बघा, बाप से बेटा सवाई. अगदी आमच्या माऊली दादांनी ही म्हण सार्थ करून दाखवली. वडिलांनी जेवढं अन्नदान केलं त्याच्या दुप्पट अन्नदानाची सवय माऊली दादांनी लावली. साधना मात्र घोर उग्र. मारुतरायाची उपासना, उत्तरेश्वराची उपासना, साधनेत खंड नाही. वडिलांनी सांगितलं, आळंदीला गेले. अजान वृक्षाखाली जशी वडिलांनी 108 पारायणं केली तशी माऊली दादाने 108 पारायणं केली. उत्तरेश्वर भगवंताची साधना केल्यामुळे माऊली दादांना सिद्धी प्राप्त झाली. अष्टमहासिद्धी आहेत ना, अनिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्रकाम्य, प्रकाम. अन्न सिद्धी प्राप्त झाली. माऊलींचा हात अन्नाला लागावा, 500 लोकांचा स्वयंपाक असावा, 5000 लोक जेवून गेले तरी अन्न संपू नये अशी अन्नसिद्धी माऊली दादांना प्राप्त झाली. आणि माऊली दादांचं चरित्र ज्यांनी लिहिलं त्या लिहिणाऱ्यांनी चरित्रामध्ये फार एक गोड प्रसंग लिहिला. येवता नावाचं गाव आहे, केज तालुक्यातच. तिथं लक्ष्मण महाराज येवतेकर त्या भागातले कीर्तनकार आहेत. त्यांचे वडील पांडुरंग महाराज इनामदार. माऊलींना म्हटले, माऊली खूप दिवसाची इच्छा होती, बोलू की नाही बोलू की नाही. आंबे आलेत, गावरान आंबे, आणि रस पोळ्याचा बेत करावा अशी इच्छा आहे, आणि तुम्हाला जीव घालावं एवढी भावना आहे. माऊली म्हणले, का नाही. हा प्रसंग स्वतः लक्ष्मण महाराजांनी महाशिवरात्रीच्या कीर्तनामध्ये सांगितला. अरे जेवूनच जेवायलाच बोलवताय ना, आम्ही नकार देण्याचं काही कारणच नाही. नक्की जेवू, सांग घरी, आम्ही 5 माणसं येऊ जेवायला. माऊली दादांच्या सोबत 2-4 माणसं कायमस्वरूपी राहायचे. 5 माणसं जेवायला येऊ म्हटले. पण ज्या दिवशी जेवायला निघाले त्या दिवशी 5चे 15 झाले. सहजच, कुठं दादा? अरे येऊ त्याला, त्या पांडूकडे जेवायचंय. दादा आम्ही येतो. 15 झाले आणि गावातले 5 सोबत झाले.
स्वयंपाक किती लोकांचा केला होता? 5. आणि जेवायला किती आले? आणि तुमच्याकडं असा घोटाळा झाल्यावर कसं होईल बरं? नवऱ्याचा जीवच घेताल तुम्ही. सांगायचं कळू नये का? डोकं ठिकाणावर होतं का? ती माऊली किती. बरं, इतर स्वयंपाकाचं कसं आहे? पीठ लगेच मळलं, चपात्या होतील, पण पुरणपोळ्याचं जेवढं पुरण घातलंय आता ते डबल घालायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? सगळ्यात अवघड स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक. आता काय करायचं? पांडुरंग महाराज हादरले. पत्नी म्हटले आता काय करावं? मी करायला तयार आहे, पण आता हे कसं भागवायचं? माऊली दादांना ते लक्षात आलं, आपण 5 माणसं म्हणालो होतो, आपल्यासोबत सगळे मिळून 20 झालेत. स्वयंपाक घरात गेले माऊली. ते पोळी ठेवायला ते ह्याचा असतं, त्याला काय म्हणता तुम्ही? दुरडी नाही म्हणत का? बरं आहे, बरं टोपलं तर टोपलं, आपल्याला काय? टोपल्यातल्या खा नाही तर दुरडीतल्या खा. ते वेताच्या काड्यांपासून बनवलेली असते ती दुरडी. त्या दुरडीला हात लावला, भाताच्या पातेल्याला हात लावला, आमटीच्या पातेल्याला हात लावला, कुरवडी पापडी भज्याला हात लावला आणि सांगितलं वाढा, काही काळजी करू नका. स्वयंपाक किती लोकांचा होता? 5. बरं, त्यांनी अंदाज बांधला होता ते 5 काही ह्या लोकांसारखे असणार नाहीत, हे आमच्या साथीदारांसारखे, हे अर्ध्या पोळीतच आउट होते. तिनं अंदाज बांधला होता 3 जरी एकाच्या पकडल्या तरी 15. 3 बस करू का वाढू अजून? आपल्याला काय काय खातात महाराज? 9 खातात. माझ्या गावात एक आहे 13 खातो, पूर्णाच्या पोळ्या 13. माझ्यावर विश्वास नसला तर पुढच्या महिन्यात मी इकडे येणार आहे, तुम्ही पुरणपोळ्या करा, मी त्याला घेऊन येतो. नाही खाल्ल्या तर माझ्याकडून पैसे घ्या तुम्ही. 13 पोळ्या खातो. 13 मी खाऊ घातलं त्याला एकदा. तुम्ही मराठवाड्यात कधी आलात तर आचार्याची चपाती तुम्ही बघा, अशी भली मोठी चपाती असते, तिला चपाती नाही म्हणायचं, चपाता म्हणायचं. अशा थंडीमध्ये एक अंथरांची आणि एक पांघरायची, थंडीच वाजणार नाही. तसले चपाती मी त्याला 7 खाऊ घातले होते. म्हणजे 5 चपात्याची एक चपाती असते, तसल्या 7 चपात्या माझ्या हातानं त्यानं खाल्ल्या. मी आपलं कुस करायचो, काला करायचो, तो खायचा. तेवढ्या खाल्ल्यावर माझी छाती दडपली. त्याला अण्णा म्हणतो आम्ही सगळे. मी म्हणलं अण्णा हात धुवायला पाणी आणू का? तो तर बोलतोय जरा, काय बोलायला महाराज, हात धुवायला पाणी, भात खाल्ल्या बिगल कुठं देवण होतात ते का? मी म्हणलं आता ह्याच्यावर भात खायचा आहे का? एवढा घेतो. एवढा म्हणलं आणि टोपलं भर भात घेतला महाराज. तेवढा भातही खाल्ला. मी म्हणलं हे आजारी पडते आता. घरी गेलं, पण मी म्हणलं हे जर आजारी पडलं तर लोक नाव कोणाला ठेवतील? लोक सरळ म्हणतील ना महाराज त्याला खायचं कळत नाही, पण तुम्हाला अक्कल म्हणू नका. तुम्हाला कळू नये का म्हणतील ना. मी उगा विचार केला संध्याकाळी 7ला त्याच्या घरी जावं, त्याचं जर पोटगीट बिघडलं तर दवाखान्यात न्यावं. माझ्या भावाचं परळीला दवाखाना आहे, सर्जन आहे मोठा तो. मी भावाला फोन लावला, म्हणलं भरत गरज पडली तरी एक पेशंट घेऊन येईल बुवा आम्ही, तू जागा किती वेळ असतो? तो म्हणला दादा तुम्ही कितीही वाजता या, मी हॉस्पिटलला वरच आराम करत असतो, मला एक फोन करा फक्त. मी म्हणलं ठीक आहे. मी त्याच्या घरी गेलो, त्या अण्णाच्या. दार वाजवलं, थंडीमुळं ते दार लावून बसले होते. काकूनं दार उघडलं, मी 3 पायऱ्या चढून वर गेलो. म्हणलं अण्णा कुठे? काकू म्हणले बसलेत मध्ये. मी जरा पुढे जाऊन असं पाहिलं, अण्णा परातभर चिवडा घेऊन खात बसला होता. आणि वरून म्हणते आण ग महाराजाला एक परात. मी म्हणलं घालीन लोटांगण गड्या तुला आता. तेवढं जेवला आणि पुन्हा संध्याकाळी चिवडा खात बसलं. पचतं त्याला खातात. 3-3, 4-4 पकडा आपण, 20 पोळ्या केल्या असं समजा. 5 माणसांच्या 4-4 पोळ्या. माणसं किती आहेत? 20.
एक एक पोळी वाढली. बरं, आहार कोणीच कमी केला नाही. जेवढं खातात तेवढ्या खाल्ल्याच. एक एकानं 3-3, 4-4, 5-5, आणि काही जरा मजबूत गडी होते त्यांनी 5.5-6 कडेही सरकले. तेवढ्या स्वयंपाक खातच राहिले. आमटी भातही खा, आणि आमटी तर असली झाली होती महाराज, वाट्याच्या वाट्या मागू लागले. मला ह्या आजीबाई, ह्या नथीवाल्या सगळ्याचं कौतुक वाटतं. बरं, आमटी खावं तर ह्या म्हाताऱ्या बायांच्या हातची खावी. आताच्या पोरींना काळ्या तिखटाची आमटी बनवता येत नाही, माझी तक्रार आहे. जुन्या म्हाताऱ्या त्या पाट्यावर वरवट्यावर वाटण तयार करायच्या. हा हा हा, आमटी अहो खायचं सोडा, लोक 4-4 वाट्या प्यायचे. एखाद्या मिशावाल्यानं आमटी प्यावीन 1.5 तास मिशीतून जीभ फिरवावी, आमटी होती गड्या म्हणून. तशी आमटी झालेली, वरपू काय, फुरक्या मारू मारू काय, मिशा सावरू खाऊ लागले. बरं, पिताना मिशा बुडतातच आमटीत. अरे, मी एका मिशावाल्याला विचारलं मिशाचा उपयोग काय, तो म्हणला काही नाही, चहात बुडण्यासाठी. म्हणलं मग चहात बुडल्या तरी चालतील, पण असल्या पाहिजे. आज तर हौस लोकांना. इथेच जेवले महाराज सगळे, तरीही दुर्डीमध्ये 10 पुरणाच्या पोळ्या शिल्लक राहिल्या. आणि मग पांडुरंग धावत आले आणि पाय धरले. माऊली, आज लाज राखली तुम्ही. माऊली म्हणले, अरे मी लाज राखणारा कोण? तू वारकरी जेवू घातले, अन्नपूर्णेनं तुझ्या घरी काळजी घेतली. आता अन्नपूर्णेनं काळजी घेतली म्हणायचंच काम नाही. या ज्ञानेश्वर महाराजांचा ज्यांच्या पोटी जन्म झाला त्यांचंच नाव पार्वती आहे, आणि अन्नपूर्णा हे पार्वतीचंच एक रूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अन्नपूर्णेचा पुत्र आहे, आणि तो जेवायला आल्यानंतर अन्न कमी पडेलच कसं? बोला श्री संत ज्ञानेश्वर दादा महाराज की जय. अशा अनेक चमत्कार माऊलींच्या जीवनामध्ये घडत गेले. माऊली अन्नदान करायचे. महाशिवरात्रीला मोठा उत्सव व्हायचा उत्तरेश्वराच्या दरबारात. मग कोणी सांगायचं काम नाही. कोणी गुळ पाठवायचं, कोणी साखर पाठवायचं, कोणी गहू पाठवायचं. एका श्रीमंत गृहस्थाला काहीतरी अनुभव आला होता. त्यानं ट्रक भरून साखर पाठवली, आणि साखर पाठवताना नाव न सांगण्याच्या अटीवर पाठवली. नाव जाहीर करायचं नाही. काय निष्ठा असेल महाराज? इथं 5 वारकरी जीव घातले तर आमचा बोर्ड लागला पाहिजे. सप्त्याच्या पंक्तीमध्ये 11च वारकरी जेवायला नेते, पत्रिकेत नाव टाका म्हणते अन्नदाते. ट्रक भरून साखर पाठवली. ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सोबत असतो त्याला काय म्हणतात? क्लीनर. हां, गाडी क्लीन ठेवत असतो त्याला क्लीनर म्हणायचं. ड्रायव्हर आणि क्लीनर ते दोघांनी म्हटले, एक काम करू ना, शेठजींनी पोते टाकलेत, बरं नाव जाहीर करू नका म्हणलेत, आपल्याला तिथं नेऊन पोते उतरायचेत. देणारानं दिलेत, घेणारा उतरून घेणार आहे, पण देणारानं नाव जाहीर करायचं नाही असं सांगितलंय. त्यामुळं आपण ट्रकमध्ये किती आणले घेणाराला काय माहित आहे? क्लीनर म्हणला, तुझा हेतू काय कळ ना मला. काही नाही रे म्हणला, तुला एक पोतन मला एक पोत काढून ठेवू. काढायचं कुठं? बघू की रस्त्यानं कुठं तरी एखादं ठिकाण. मांजर सुंब्यावरनं पिंपरीकडे जात आहेत. जात असताना रस्त्याच्या कडेला जुन्या काळामध्ये काय महाराज, कूड केल्या जायचा. कूड कळतो ना, कूड तोराट्याचा कूड करायचा, त्याच्याच भिंती, आणि त्याच्यावर असं कापड वगैरे टाकायचं किंवा पत्रे 4-2 टाकायचे. एखादी चूल करायची, पातेलं, एक कढई, भजे तळायला कढई, आणि चहा करायला पातेलं. चहा आणि भजेचं हॉटेल, असं एक हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्यापाशी बसले, भजे खाल्ले, चहा पिला, आणि ड्रायव्हर म्हणला, हे बघ, आम्ही या ट्रकमधली 2 पोते साखर तुझ्याकडे ठेवतो. वापस रिकामा ट्रक घेऊन येणार आहे तेव्हा ते 2 पोते साखर ट्रकमध्ये घालतो आणि घेऊन जातो. जाऊन येईपर्यंत सांभाळण्याच्या बदल्यात तुला 10-10 किलो दोन्हीतली काढून देतो.
त्यालाही वाटलं 20 किलो साखर मिळायला लागली, 2 तास पोते सांभाळायचे. 20 किलो साखर म्हणजे आपलं महिनाभर दुकान चलतं गड्या. काय अडचण नाही म्हणला, 2 पोते उतरून ठेवा. 2 पोते उतरून ठेवले, ट्रक पिंपरीमध्ये पोहोचला. आता सेवेकरी आले, ट्रक आला. काय बाबा ट्रकमध्ये? म्हणले साखर आहे. कोणी पाठवली? नाव जाहीर करायचं नाही, गुप्तदान आहे. उतरून घ्या, आम्हाला लवकर जायचे. सेवेकरी खोलीत गेले. खोलीत पहिलाच पसारा गच्च भरलेला. गव्हाचे पोते, तांदळाचे पोते, भाजीपाला, किराणा माल, खोली गच्च भरलेली. सेवेकरी म्हणले थांबा थोडं, जागा नाहीये. अर्धा पाऊण तास गेला, 1 तास गेला, 1.5 तास गेला. सेवेकरी गेले तिकडंच गायब झाले. मग यांनी म्हटले चला आता मुख्य माऊली महाराज म्हणतात त्यांच्याच पाया पडू आणि त्यांनाच हे सांगू, मोकळं करायचं. गेले माऊली दादाकडं. आता रांग लागलेली, हजारो लोक दर्शनाला आलेले. त्याच्यात हे घुसले, आम्ही लांबचे आहेत बाबा, लांबून आलोय, ट्रक भर साखर घेऊन आलोय, आम्हाला घुसू द्या, आम्हाला घेऊ द्या दर्शन. रांग मोडून मध्येच घुसले, माऊलीपर्यंत गेले, दर्शन घेतलं माऊलीचं. माऊली आम्हाला मोकळं करा. माऊली म्हणले काय झालं बाबा? ट्रक भरून साखर आणलीये, मग इथं तुमच्या सेवेकऱ्यांना उतरून घ्या म्हटलं तर ते म्हणतात जागा नाही. माऊली हसले, म्हणले वेडे कुठले? अरे जागा नाही कुठं, जागा भरपूर आहे. ते म्हणले मग कुठे आहे आम्हाला सांगा, आम्ही तिथं उतरवतो. माऊली म्हणले जागा भरपूर आहे ना, तुम्ही जिथं 2 पोते उतरलेत तिथं. काय बोलले माऊली? अरे जागा भरपूर आहे पोते उतरायला, पण कुठं? तुम्ही 2 पोते उतरलेत तिथं. जा ट्रक तिकडच घेऊन जा आणि पहिले 2 जिथं उतरवले तिथं हे सगळे उतरवा. चक्करच आली दोघांना. महाराज गुडघ्यावर बसले, पाय धरले आणि हात जोडले. माऊली चूक झाली, माफ करा. माऊली म्हणले अरे वेड्यांनो, असं करायचं असतं का कुठं? तुम्ही इथं आला असतात, इथं सगळे पोते उतरवले असते तर आम्ही तुम्हाला म्हणालो असतो गरीब दिसताय, लांबून आलाय, जा 1-1 पोतं घेऊन खाऊ घाला लेकरा बाळांना गोडधोड. पण त्या देणारानं किती पवित्र भावनेनं दिलं आणि त्याचं तुम्ही जशाला तसं माझ्यापर्यंत नाही आणलं तर महादेव आपल्यावर रागवेल, महादेव आपल्यावर कोपेल. ते म्हणले ते सगळं जाऊ द्या, पण हे तुम्हाला कळलं कसं? मला कुठं कळलं? माझ्या महादेवानं मला सांगितलं. कानाला हात लावला आणि सेवेकऱ्यांना सांगितलं हे पोते उतरून घ्या, लगेच जातो ते 2 घेऊन येतो. ट्रक घेऊन तिथं गेले आणि ते 2 पोते परत चक्कर करून आले आणि टाकून गेले. नुसती अन्नसिद्धी नाही, लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखणारी सिद्धी सुद्धा माऊली दादांना प्राप्त होती. बोला माऊली दादा महाराज की जय. महाशिवरात्रीचा सोहळा मनोभावे करावा. एकदा असंच ख्याती सगळीकडे झालेली. माऊलींना कीर्तनाला बोलवलं. कीर्तनाला माऊली निघाले, बैलगाडीतून खाली पडले. नुसते पडले नाही, पडल्यानंतर चाक पायावरून गेलं. आता कीर्तनाचा तर वेळ जवळ आलाय आणि पायावरून चाक तर गेलंय, पण पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी. गाडीवानाला सांगितलं आधी कीर्तनाला चल, आधी कीर्तन मग पायाचा इलाज. तशाच अवस्थेत जाऊन कीर्तन केलं. काय निष्ठा असेल कीर्तनावर. 2 तास कीर्तन केलं आणि मग गावकऱ्यांना सांगितलं माझ्यासाठी आता प्रार्थना करा, तुमचं कीर्तन पार पडलं, मला आता दवाखाना जवळ करू द्या. आणि मग तिथं जीप गाडी केली गावकऱ्यांनी. अंबेजोगाईला मोठं सरकारी इस्पितळ आहे, त्या सरकारी इस्पितळामध्ये नेऊन आठवडाभर माऊलींना ॲडमिट राहावं लागलं. पायाला प्लास्टर करावं लागलं आणि पायाचा इलाज करावा लागला. अपघात झालेल्या अवस्थेत सुद्धा लोकांच्या मनाचा विचार माऊलींनी केला, कीर्तन केलं. संसार हळूहळू फुलू लागला.
माऊलींच्या अपत्यांचा उल्लेख चरित्रकारांनी असा केला आहे, त्यांना एकूण 7 अपत्ये झाली, 2 मुलं आणि 5 मुली. पुष्पाबाई, प्रयागबाई, मीराबाई पहिल्या 3 मुली झाल्या. 4थ्या नंबरला नारायण महाराज नावाचा मुलगा झाला. 5व्या नंबरला सखुबाई नावाची मुलगी झाली. 6व्या नंबरला महादेव नावाचा मुलगा झाला आणि 7व्या नंबरला गंगा नावाची मुलगी झाली. जे 2 मुलं आहेत ना, एक नारायण महाराज आणि दुसरे महादेव महाराज. माऊलींनी नारायण महाराजांना उत्तरेश्वर पिंपरीचा अधिपती केलं मठाचा, आणि तिथलं संस्थान नारायण महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये वाटचाल करू लागले. आणि चाकरवाडी बाळनाथ संस्थान इथं धाकटे चिरंजीव महादेव महाराज, खरंच शांतीब्रह्म, ज्यांना पाहिलं की मन भरून येतं, मन समाधान होतं, दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, अशा शांतीब्रह्म महादेव महाराज, त्यांना उभा समाज तात्या या नावानं संबोधित करतो. तात्यांना चाकरवाडीचं संस्थान आनंदानं चालवायची सूचना केली. 2 मुलं 2 ठिकाणी आणि सगळा समाज एकत्र राहावा ही माऊलींची भावना. अन्नदानाची कामं तर चालूच आहेत, त्याबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार. अण्णांनी आयुष्यभर अन्नदान केलं. छोटंसं उत्तरेश्वराचं मंदिर होतं, जीर्णोद्धार काय अण्णाला करता आला नव्हता. हनुमानजीचं मंदिर होतं, त्याचाही जीर्णोद्धार अण्णांना करता आला नव्हता. पण माऊली महाराजांनी मात्र दोन्ही मंदिराचा सुंदर दगडी बांधकामामध्ये दोन्ही मंदिरं बांधले आणि दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि एवढा गोड सोहळा केला. 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह, भव्य सोहळा, आणि परिसरातला सगळा समाज त्या सोहळ्यासाठी दाखल झाला. परिसर दणानून गेला भोलेबाबाच्या नावानं. 2 मिनटं उत्तरेश्वर पिंपरीला उत्तरेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये जाऊ आणि त्यांच्याच नावाचा जयघोष करू. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय. मंदिराचे जीर्णोद्धार सोहळा, महादेवाच्या नावाचा जयघोष, पंचक्रोशीत दुमदुमली. सगळेजण म्हणू लागले, बास अण्णाच्या पावलावर पाऊल ठेवला दादांनी. आणि ऐकून ठेवा महाराज, सरत्या वर्षाला आपण निरोप देतोय ना, नव्या वर्षाचं आपल्याला स्वागत करायचं ना, संकल्प करा. या वर्षभरात आपल्या गावामध्ये जर एखाद्या मंदिराचं बांधकाम होणार असेल तर त्या मंदिराच्या बांधकामाला देणगी देण्यासाठी मी मागं हटणार नाही. सगळ्यात पहिली देणगी माझी दिली जाणार असेल. जी लोक मंदिरं बांधतात त्या लोकांना गाडीत फिरायची संधी मिळते. बघा हो, माऊलींनी सांगितलंय, मंदिर दाने भुवन पालखी. आता जी माणसं 50-50 लाखाच्या गाडीत फिरतात त्यांनी मागच्या जन्मामध्ये अनेक मंदिरं बांधायला सहकार्य केलेलं आहे. ज्यांना आयुष्यभर गाडी मिळत नाही, कदाचित विटा चोरून नेल्या असतील मंदिराच्या. आहे त्या आहे, माऊलीचा अभंग आहे. ज्याला राजा व्हायचे त्यांनी जमीन देवाला दान देत जावे. भूमिदाने लोक पाळू. ज्याला सौंदर्य प्राप्त करायचे त्यानं सोनं दान देत जावं. महिला मंडळ म्हणाल, आम्ही सोनं दान देऊ हो महाराज, पण कोणाला द्यायचं? तुकाराम शास्त्रीला देत जा. 1 ग्राम 2 ग्राम 4 ग्राम
देतात लोक. कथा आवडली की अंगठी घालतात. हे पहा, लोकांनीच दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणाला आवडली तर ह्या बोटात घाला. विनोदाचा भाग सोडा. देव कार्याला सहकार्य करण्याचा संकल्प करा. वर्षभरामध्ये मी 5 तरी लोकांना सहकार्य करेल, त्यांच्या अडचणीत मी उभा राहील असा संकल्प करा. तुम्हाला एक गोड वाक्य सांगतो. एखाद्या गरिबाच्या लेकराचं कन्यादान असेल ना, तर त्या कन्यादानासाठी हातभार लावायला उभा राहा. पांडुरंगाची महापूजा करून जे पुण्य मिळणार आहे ते गरिबाच्या लग्नात सहकार्य केल्यानंतर तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. संकल्प करा. चांगलं वागण्या. मी 2 तरी झाडं लावेल ह्या वर्षभरात, आणि ते वर्षभर टिकून दाखवील, जगवून दाखवील असा संकल्प करा. झाडं लावण्याचा संकल्प करा. पर्यावरणाचं, माझ्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असं मी वर्षभरात वागेल असा संकल्प करा. गावाच्या स्वच्छतेसाठी पुढे या. 2 गोष्टी ऐका. गावाची सेवा म्हणजे मातीची सेवा, आणि आई वडिलांची सेवा म्हणजे मातेची सेवा. ज्याला माता आणि माती कळली त्याचं जीवन सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याला माता आणि माती कळली नाही त्याचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. मातीचं महत्त्व समजून घ्या आणि मातेचं महत्त्व समजून घ्या. संकल्प करा, माझ्या गावासाठी या वर्षभरात मी वेळोवेळी उभा राहील. केवढी पवित्र भूमी आहे महाराज. जगत जननीचं सुंदर असं मंदिर आपल्याला इथं लाभलंय. संकल्प करा ना. दररोज नाही झालं तर आठवड्यात 1 दिवस तरी मी आईच्या दर्शनाला या वर्षात आल्याशिवाय राहणार नाही. संकल्प करा. इथं दिवाबत्ती असते. एखाद्या महिन्याच्या दिवाबत्तीची आईच्या मंदिराची सोय मी केल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही चांगला संकल्प करा. सरत्या वर्षाला आपण निरोप देतोय ना, आणि येणाऱ्या वर्षाचं आपल्याला स्वागत करायचंय. महिला मंडळीने संकल्प करा, एवढ्या वर्ष तरी मी नवऱ्याचं डोकं खाणार नाही. आणि तुम्हीही संकल्प करा, या वर्षभरात बायकोला मी कधीच टोमणे मारणार नाही, टाकून बोलणार नाही, घरात वाद होईल असं वागणार नाही. तुम्हाला सांगू का महाराज, परमार्थ तर होत राहणार आहे. आम्हाला परमार्थ जसा करायचा आहे तसाच तुमचा संसार सुद्धा सुखासमाधानानं झालेला बघायचा आहे. आम्हाला प्रत्येक घराचा स्वर्ग झालेला पाहायचा आहे. घरं स्वर्गापेक्षा सुंदर झालेली पाहायची. आमच्या माऊली दादांनी काय केलं महाराज, अनेकांच्या जीवनामध्ये समाधान, स्थैर्य, आनंद प्रदान केला. 1-2-3 मुद्दे सांगतो. संकल्प करा या गोष्टींचा. सरत्या वर्षाला निरोप देताना, नव्या वर्षाचं स्वागत करताना. पुरुष मंडळी ऐका, नवरा चांगला असला की घर लवकर उभं राहतं. चांगला म्हणजे लांब नाकाचा नाही, चांगला म्हणजे गोरा पण नाही. चांगला याचा अर्थ कर्तबगार, बचतीचं महत्त्व जाणणारा, ज्याला अर्थशास्त्र कळतं, माझं उत्पन्न किती आणि माझं खर्च किती याचं गणित जुळून राहतो ना, त्याचं घर लवकर तयार होतं. आईसाहेब ऐकून ठेवा, बायको चांगली असली की घराचं मंदिर होतं. आता यांनी किती चांगलं घर बांधलं आणि तुम्ही 15 दिवस झाडलंच नाही, कचरा घरात तसाच. आमच्यासारखे महाराज आले, आम्ही सरळ म्हणणार, अरे घर आहे का, काही म्हणू नका, मीच म्हणतो, ओ किरडाय. मग घराला सुंदर ठेवायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. नवरा चांगला, घर लवकर झालं. बायको चांगली, घराचं मंदिर झालं. ऐका, त्या घरातले लेकरं जर आज्ञाधारक आणि संस्कार संपन्न असतील तर ते घर स्वर्ग झालं. म्हणून लेकरांवर संस्कार करा. आणि त्याच्या पुढचं गोड वाक्य ऐका, नवरा चांगला, घर झालं, बायको चांगली, घराचं
मंदिर झालं, घरातले लेकरं चांगले निघाले, घराचा स्वर्ग झाला. आणि त्या घरातले म्हातारे मायबाप जर आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्यानं वावरताना दिसत असतील तर ते घर स्वर्गापेक्षाही सुंदर झालं. आम्हाला स्वर्गापेक्षा सुंदर घरं निर्माण करायची आहेत आणि ती संत विचाराचा जागर केल्यानंतरच होत असतात. म्हणून माऊली दादांसारख्या संतांना हात जोडून म्हणायचं, तुम्ही संत मायबाप कृपावंत. आजच्या भागामध्ये माऊलींच्या चरित्राचा एवढाच परामर्श. उर्वरित माऊलींचं चरित्र चिंतन उद्याच्या भागामध्ये आपल्याला करायचं आहे. तेव्हा उद्याचाही भाग पाहायला चुकवू नका आणि श्रवण करायला सुद्धा बसल्याशिवाय राहू नका. उद्याचा भाग अत्यंत गोड आहे. माऊलीचं उर्वरित चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. एकदा पुंडलीचा जयघोष करा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु बंकट स्वामी महाराज की जय. श्री गुरु माऊली दादा महाराज की जय. कथा अतिशय सुंदर झाली. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन देखील असामान्य कर्तृत्व दाखवणारे, तळागाळातल्या भाविकांना परमार्थाचा योग्य मार्ग दाखवणारे त्यांचे मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणजे संत माऊली दादा चाकरवाडीकर. आज त्यांच्या कार्याबद्दल कथेमधून समजून घेतलं आणि हे सगळं आपल्याला श्रवण करता आलं, हे आपलं फार फार मोठं भाग्य आहे. उद्याच्या भागामधून देखील आपण त्यांच्या कार्याबद्दलची आणखीन विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे उद्याचा भाग देखील आपण नक्की बघावा. आता मात्र या भागापुरतं इथेच थांबते. भेटूया पुढच्या वर्षी. अर्थातच आंग्ल नववर्षात 2026 मध्ये तितक्याच उत्साहात चैतन्यात आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.